राधानगरी दाजीपूर रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। या संदर्भात आपले स्थानिक नागरिकांनी अत्यंत संतापजनक अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे। माझ्यासोबत आता इथले स्थानिक प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण। काय सध्या रस्त्याची स्थिती आहे? अतिशय वाईट आणि दयनीय अवस्था झालेली आहे। PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे। कारण आपण बघतो की इथूनच एक 2 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर राधानगरीचं तहसीलदार ऑफिस आणि पोलीस स्टेशन आहे आणि इथूनच या रोडवरूनच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रोडवरूनच दररोज येऊन जाऊन करतात। परंतु बघा इथे या ठिकाणी या जे पूल आहे, जे ब्रिटिशकालीन पूल आहे, या पुलाच्या सळ्यासुद्धा वर आलेल्या आहेत आणि असं वाटते की काही दिवसात याला भगदाड पडेल आणि हे पूल कधी पडून वाहून जाईल याची पूर्णपणे भीती व्यक्त होत आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार न घडण्याची वाट बघू नये प्रशासनानं, अन्यथा आपण शनिवारी इथं रस्ता रोको आंदोलन करणारच आहे। परंतु 2 दिवसात जर या ठिकाणचे खड्डे जर भरले गेले नाहीत तर कुठल्याही परिस्थितीत आंदोलन राधानगरीवासियांच्या वतीनं आंदोलन छेडले जाणार आहे आणि हा रस्ता तात्काळ पद्धतीने लगेच दुरुस्त करून घ्यावा आणि तात्पुरत्या लोकांच्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी चांगल्या पद्धतीने खुला करून द्यावा। दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी इथं गणपतीचं विसर्जन असते, मोठ्या मोठ्या मंडळांच्या गणपतीचं, तर त्याच्या अगोदर हा रस्ता पूर्णपणे झाला पाहिजे। नाहीतर शनिवारीच सकाळी 10 वाजता या ठिकाणी राधानगरीच्या पंचक्रोशीतील लोकांना घेऊन या ठिकाणी रस्ता रोको केला जाणार आहे। याची पूर्णपणे दखल प्रशासनानं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी। ही पूर्णपणे खात्री देतो की हा रस्ता जर झाला नाही तर इथून एकही वाहन आम्ही इथून पुढे जाऊ देणार नाही। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। 45 दिवस रस्ता बंद ठेवला होता, काय साध्य केलं प्रशासनाने? ह्या रस्त्याला 100 ते 125 वर्ष झालेले आहेत। गेली 6 महिन्यामध्ये ह्या रस्त्याला 2 वेळा पॅचवर्क केला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने झाला असं म्हटलं आहे। गेल्या महिन्यामध्ये 1.5 महिना रस्ता बंद करून मग शासनानं काय साध्य केलं? ह्याच्यामध्ये पॅचवर्क आता बघा 6 महिन्यामध्ये 2 वेळा हे रस्ता होऊन सुद्धा हा रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे। मग शासनाने केलं काय? कसल्या प्रकारचा रस्ता केला हे काय समजून घ्यायचं? ह्याच्यामध्ये काय गौडू बंगाल समजायचं? ह्या रस्त्यासाठी तीव्र आंदोलन उद्या शनिवारी करण्यात येईल, ह्याची शासनाने दखल घ्यावी। आपण सुद्धा इथून वाहतूक करताय, वाहतूकदार आहात, काय रस्त्याची सध्याची स्थिती आहे? रोड पूर्णपणे खराब आहे। 1.5 महिने रस्ता बंद असून पण 1.5 महिने दुसरीकडनं म्हणजे वाहतूक वळवली होती तरी पण काहीच ते काम झालेलं नाही आणि रोड म्हणजे पूर्ण खराब आहे। रोड काय गाडीचं हे कामं निघतात काय नाही, सगळे खड्डा रस्त्यात खड्डा काय कळत नाही, पूर्ण पाणी वगैरे रस्त्यात सगळं साचलेलं आहे। येत्याला गणेश विसर्जनाच्या दिवशी जर का हा रस्ता तयार झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।